म्हणून मुलांना खरं म्हणजे या महाविद्यालयामध्ये ज्यांनी प्रवेश मिळालेला आहे ते सगळे भाग्यवान समजले पाहिजे। कारण एवढं चांगलं काम या ठिकाणी होतंय, एवढं चांगलं या ठिकाणी प्राध्यापक वर्ग आहे, सगळ्यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी सेवा करण्याचं काम केलेलं आहे। आणि मला पूर्णपणाची खात्री आहे इतर मेडिकल कॉलेजमध्ये मग तो धुळ्याचा असेल किंवा आमच्या यवतमाळचा असेल त्या ठिकाणी पुष्कळदा प्राध्यापक वर्ग तिकडं फारसा जात नाही आहे। लातूर हे एक असं ठिकाण आहे की मला असं वाटत नाही की पुण्या प्राध्यापकाची जर बदली झाली तर तो लगेच आपली बदली करून घेण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटत नाही आहे। कारण इथं आलेला माणूस लातूरच्या वातावरणामध्ये फार लवकर रमतो। खासदारांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते वातावरणच असं आहे। लातूरमध्ये आल्यानंतर सहसा लातूर सोडून जावं असं कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही आहे। जे डॉक्टर आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये आले आणि ज्यांची बदली झाली, ज्यांनी बदली रद्द करण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले ते यशस्वी जर नाही झाले तर त्यांनी दवाखाना टाकलेला आहे। लातूर सोडून कुणी गेलेलं नाही, हे या लातूरचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून लातूरमध्ये खाजगी दवाखान्याची संख्या एवढी का वाढली त्याचं प्रमुख कारण बदली। तुम्ही जर त्यांना सरकारी दवाखान्यात ठेवलं असतं तर कदाचित दवाखाना काढण्याचा विचार थोड्या वर्षानंतर तरी केला असता। परंतु आज लातूरची अवस्था अशी आहे की या ठिकाणी लोकांना आपले दवाखाने उत्तम पद्धतीने चालू शकतात। या ठिकाणी केवळ लातूर जिल्ह्यातले नव्हे तर पूर्ण आजूबाजूच्या बॉर्डरमधनं राहणारे लोक, गरीब माणसं या ठिकाणी येतात। आणि कालच ज्या एका हॉस्पिटलचं खाजगी आम्ही उद्घाटन केलं तिथं सुद्धा आता हृदयावर शस्त्रक्रिया करण्याच्या संदर्भापर्यंतची त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे। मला असं वाटतं की आपल्याही महाविद्यालयामध्ये उद्याच्या काळामध्ये ही व्यवस्था व्हायला पाहिजे। कारण इथल्या कुठल्याही माणसाला जर बायपास सर्जरी करायची असेल तर त्याला मुंबई पुण्याला जावं लागू नये। लातूरमध्ये सुद्धा ती व्यवस्था भविष्यामध्ये पाहिजे। तुम्ही काय करायचं ते करा, परंतु ही व्यवस्था जशी तुम्ही कोल्हापूरला केली तशी व्यवस्था लातूरमध्ये सुद्धा झाली पाहिजे। कारण सामान्य माणसाला मुंबई पुण्याला जाणं परवडत नाहीये। म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये एवढं सुंदर हॉस्पिटल आपण इथं बांधलंय, तेव्हा बायपास सर्जरीची सुद्धा व्यवस्था भविष्यामध्ये इथं झाली पाहिजे। मला असं वाटतं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं की नक्कीच त्याच्यामध्ये ते होईल। कारण सुपर स्पेशालिटीचा अर्थच आहे की जे नुसती स्पेशालिटी नाही आहे, सुपर सगळं आलं तुझं। अशा पद्धतीचं एक उत्तम अद्यावत हॉस्पिटल आपण थोड्या दिवसामध्ये लातूरसाठी आपण आणू। कारण मला असं वाटतं की आरोग्याची सेवा हीच खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा आहे। बाकी ठीक आहे, आपण अनेक गोष्टी करत राहतो, अनेक इमारती बांधतोय, सगळ्या गोष्टी होतात, परंतु शेवटी सामान्य गरीब घरातले लोक जेव्हा इथे येतात आणि आता जीवनदायी योजना आलेली आहे, आता इन्शुरन्स स्कीम आपण आता आणलेली आहे, पुष्कळचं सरकार निर्णय घेतं।